नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गेल्या दीड वर्षात अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करणाऱ्या विनेश फोगटचा शेवटी दुर्दैवाने घात केला। एकाच दिवसात लागोपाठ 3 लढती जिंकून अंतिम फेरीत दाखल झालेल्या विनेशला अंतिम फेरीच्या पूर्वी वजन थोडे अधिक भरल्याने अपात्र घोषित करण्यात आले। त्यामुळे सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या विनेशची पदकाची झोळी रिकामीच राहिली। ऑलिम्पिकच्या या एका पदकासाठी ती कित्येक वर्षे जीवाचे रान करत होती। मागच्या 2 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये तिला अपयशाचा सामना करावा लागला होता। दरम्यानच्या काळात आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्ण पदकाची लयलूट केली खरी, परंतु तिचे आणि संपूर्ण भारतीयांचे हे स्वप्न विनेशने ऑलिम्पिकमध्ये एखादे पदक जिंकावे हेच होते। या स्वप्नपूर्तीचा क्षण अगदी निकट येऊन पोहोचला होता। केवळ एक लढत आणि विनेश भारताच्या दृष्टीने इतिहास साकारणार होती, परंतु इथेच तिचे आणि देशाचेही दुर्दैव आड आले। ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली होती, परंतु तिने सुवर्ण किंवा रजत असे कोणतेही पदक जिंकले असले तरी ते ऐतिहासिक ठरले असते। खरे तर आदल्या दिवशी तिने ज्या जिद्दीने 3ही लढती जिंकल्या ते पाहता सुवर्ण पदकावर तिचाच हक्क होता, परंतु दुसरा दिवस अतिशय धक्कादायक बातमी घेऊनच उगवला। एरवी 53 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशने ऑलिम्पिक पदक प्राप्त करायच्या निर्धाराने 50 किलो वजन गटात खेळायला सुरुवात केली होती आणि त्यासाठी तिने आपले वजन त्या मर्यादेत राखलेही होते। स्पर्धेच्या तयारी दरम्यान किंवा प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान वजन वाढण्याचा धोका असतो याची तिलाही चांगली कल्पना होती आणि म्हणूनच तिने अगदी हट्टाने आपल्यासोबत एक आहार तज्ञ पॅरिसला नेला होता। प्रशिक्षक, आहार तज्ञ, शारीरिक तंदुरुस्ती तज्ञ असे सगळे तिच्या दिमतीला होते। विनेश ही हमखास पदक प्राप्त करणारी खेळाडू आहे याची भारतीय सरकारसह भारतीय कुस्ती महासंघ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेलाही कल्पना असल्यामुळे विनेशला तिला हव्या त्या सगळ्या सुविधा पुरवण्यात आल्या होत्या आणि विनेशनेही या सगळ्याचे सोने केले होते। परंतु कुठेतरी एखादी छोटीशी चूक झाली असेल। ही चूक तिची स्वतःची होती, तिच्या सोबत असलेल्या आहार तज्ञाची होती की अन्य कुणाची हे यथावकाश स्पष्ट होईलच, परंतु त्या चुकीमुळे विनेशची कित्येक वर्षांची तपश्चर्या अगदी शेवटच्या क्षणी भंग पावली। ऑलिम्पिक पदक हे कोणत्याही खेळाडूसाठी जीविताचे अंतिम लक्ष्य असते। इतर स्पर्धांमध्ये कितीही पदके जिंकली तरी ऑलिम्पिकच्या पदकाची सर त्यांना येत नाही। विनेशची सगळी धडपड याच एका पदकासाठी सुरू होती आणि यावेळी तर ते पदक सुवर्णमय असेल याची खात्री तिला आणि समस्त देशवासियांना पटली होती। त्यामुळे इतक्या जवळ येऊन पदकाने हुलकावणी दिल्याचा धक्का पचवणे विनेशसाठी खूप कठीण आहे। समोरच्या खेळाडूशी लढताना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ती पदकापासून वंचित राहिली असती तर कदाचित त्याचे इतके वैषम्य तिला वाटले नसते। असे पराभव तिने आधीही पचवले होते, परंतु तांत्रिक चुकीमुळे सगळ्या मेहनतीवर पाणी फेरल्या गेल्याचे दुःख आता तिला आयुष्यभर छळणार आहे। अपात्र ठरवल्या गेल्यामुळे तिला रजत किंवा कांस्य पदकही मिळू शकणार नाही। मंगळवारी 3 लढतीत विजय मिळवल्यानंतर विनेशला आपले वजन थोडे वाढल्याची जाणीव झाली आणि तिने तत्काळ वजन करून नेमके किती वजन वाढले हे तपासले। तिला आपले वजन 2 किलोने अधिक असल्याचे आढळून आले। त्यामुळे मंगळवारची सगळी रात्र तिने वजन कमी करण्यासाठी धडपड केली। तिने जॉगिंग केले, दोरीवरच्या उड्या मारल्या, सायकलिंग केले। एवढेच नव्हे तर आपले केस कापले, नखे कापली, आपले रक्त सुद्धा तिने काढले। या सगळ्या धडपडीनंतर लढतीपूर्व जेव्हा तिचे वजन करण्यात आले तेव्हा ते 150 ग्रॅम अधिक भरले। याचा अर्थ रात्रभरातून विनेशने आपले वजन 1850 ग्रॅम घटवले। वजनी गटाच्या कुस्तीमध्ये फार तर 100 ग्रॅम वजनाची सवलत दिली जाऊ शकते, म्हणजे लढतीपूर्व 100 ग्रॅम वजन अधिक असेल तर ते कमी करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जाऊ शकतो। परंतु विनेशने वजन 150 ग्रॅम अधिक भरल्याने तिला ही संधी नाकारण्यात येऊन अपात्र घोषित करण्यात आले। जिद्दी विनेशला शेवटी दुर्दैवाच्या फटक्याने गारद केले। एका खेळाडूसाठी असा प्रसंग किती वेदनादायी असू शकतो हे केवळ तो खेळाडूच जाणतो। विनेश पुन्हा जिद्दीने उभी होईलही, परंतु हातातोंडाशी आलेले ऑलिम्पिक सुवर्ण पदक दुर्दैवाने हातून निसटल्याची खंत तिला आयुष्यभर राहील। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।